हाय हॅलो सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं, काकींचं, काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नपरी. तर गावाकडे मस्त अशी सकाळी सकाळी खूप छान वाटतं, वातावरणसुद्धा खूप छान असं प्रसन्न असतं. तर दारातसुद्धा मी सगळीकडे झाडू मारून घेतला आहे. त्यानंतर मी सगळीकडे पाण्याने सडा मारून घेतला आहे. उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतली आणि उंबऱ्यासमोर अशा पद्धतीने मी रांगोळी काढून घेत आहे. तर गावचं वातावरण सकाळी सकाळी खूप मस्त प्रसन्न आणि खूप छान असतं. सिटीत अशा पद्धतीचं जीवन आपल्याला जगता येत नाही, ज्या पद्धतीने आपण गावाला जगतो. तर गावचं लाईफ हे सिटीच्या लाईफपेक्षा खूप भारी असतं. तर त्यानंतर इथे मी दारातसुद्धा अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतली आहे. तर यानंतर आता आम्ही फ्रेश होऊन चहा नाश्तासुद्धा करून घेणार आहे. तर आज होता रविवार. तर रविवार असल्यामुळे आमच्या घरी आजसुद्धा होतं मटण. तर मी इकडे मस्त असा चुलीवरचा बेत करत आहे. तर सगळ्यांचा चहा नाश्तासुद्धा झाला होता आणि आता मी चुलीवर इकडे मटण फोडणी घालत आहे. तर चुलीवरची मटणाची टेस्ट ही अप्रतिम लागते. आपण गॅसवर बनवतो त्यापेक्षा चुलीवरची जी जेवणाची मजा असते ती गॅसवरच्या जेवणापेक्षा खूप भारी असते. तर इथे मी चुलीवर जाळ लावून घेतला आहे आणि चुलीवर भांडं ठेवून त्यामध्ये तेल टाकून कांदासुद्धा भाजून घेत आहे. तर इकडे आहे 1.5 किलो मटण आणि छोट्या भांड्यामध्ये आहे बकऱ्याची चरबी. तर ते मी भांड्यामध्ये तेल टाकून कांदासुद्धा चांगला परतून घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकून घेतली आहे. या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत ती पेस्टसुद्धा मी भाजून घेतली आहे. तर मी व्हिडिओला नंतर व्हॉइस ओव्हर केला आहे, कारण आमच्या घरी खूप गोंधळ आहे, लहान मुले आहेत आणि त्यामुळे गावचं वातावरण थोडं वेगळं असतं. खूप आवाज येत होता पाठीमागून, म्हणून मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करत आहे. आपण शहरामध्ये राहतो तर अशा पद्धतीचं जेवण, अशा पद्धतीचं राहणीमान, ज्या पद्धतीने आपण गावाला आपल्याला जसं भेटतं तसं सिटीत आपल्याला अशा पद्धतीने भेटत नाही. तर आम्ही गावी आलो की अशा पद्धतीने चुलीवर मस्त असा बेत करतो. तर आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली भाजली गेली आहे. त्यानंतर आता मी याच्यामध्ये हळदपूड टाकून घेतले आहे. तर त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आधी मटण मी हळद आणि मिठामध्ये शिजवून घेणार आहे. तर आता मी याच्यामध्ये चरबी टाकून देणार आहे. म्हणजेच बकऱ्याचं जे मांदा असतं त्यामुळे आपल्या रशाला कट खूप छान येतो आणि टेस्टीसुद्धा होतं. तर हे मटण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला जे चरबी आहे ते आणि मटण थोडं घट्ट, म्हणजे फ्रीजमध्ये असल्यामुळे त्याला बर्फ पकडला आहे. मी बराच वेळ त्याला बाहेर काढून ठेवलं होतं, तरीसुद्धा अजून त्यातला बर्फ काही वितळला नाही आणि जेवणाला खूप टाईम होत होता, म्हणून मी आता बनवायला घेतला आहे. तर आता या तेलामध्ये मी चरबी टाकून घेतली होती. चरबी तेलामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये आता मी मटण टाकून घेतलं आहे. तर हे गावच्या आमच्याच घरच्याच बकऱ्याचं मटण आहे. तर आता तेलामध्ये मी याला परतून घेणार आहे. तर मी याच्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवून दिलं होतं आणि अशा पद्धतीने मी याला तेलात परतून घेतलं आहे. तर याला खालूनसुद्धा पाणी सुटलं आहे. तर बर्फसुद्धा याच्यातला वितळला आहे आणि याला पाणीसुद्धा सुटलं आहे आणि मटणसुद्धा सुटं झालं आहे. आता याच्यामध्ये मी गरम पाणी ओतून घेतलं आहे. चुलीवरच मी पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवून मटण चांगलं शिजवून घेणार आहे. त्यानंतर 20 ते 25 मिनटं झाल्यानंतर मी मटण एकदा बघितलं, तर इकडे मटणसुद्धा शिजलं होतं. तर आता मी मटण खाली उतरवून घेणार आहे आणि याची आता मस्त कोल्हापुरी स्टाईलने सुका भाजी आणि मस्त असा तांबडा रस्सासुद्धा बनवून घेणार आहे.
तर याच भांड्यातील मटण मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आणि याच भांड्यामध्ये आता मी सुकं बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे. तर बारीक चिरलेला कांदा मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. तर इकडे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा आता आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदासुद्धा चांगला भाजला आहे. तर याच्यामध्ये मी आता अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकून घेणार आहे. आपल्याला अद्रक लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे. यानंतर आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे. तर इथे मी 1 चमचाभर हळदपूड टाकून घेतली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट टाकून घेतलं आहे 3 चमचे. तर हे आमचं मस्त असं झणझणीत कोल्हापुरी लाल तिखट आहे. रश्श्याला आणि सुक्याला जी खरी टेस्ट येते ती या कोल्हापुरी लाल तिखटामुळेच येते. तर याच्यामध्ये मी आता लाल तिखटसुद्धा टाकून घेतलं आहे. त्यानंतर 2 चमचे धना पावडर वरून टाकून घेतली आहे. यानंतर याच्यामध्ये आता मी वाटण टाकून घेणार आहे. तर या वाटणामध्ये आम्ही पांढरे तीळ, जिरं, खोबरं, वेलची, त्यानंतर दालचीन, कढी मसाले टाकून, सुकं खोबरं, ओलं खोबरं टाकून मिक्सरला याची बारीक पेस्ट अशी बनवून घेतो. तर त्यातील वाटणसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. आता मसालासुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी मटण शिजवलेलं जे पाणी होतं तेच याच्यामध्ये मी चमचाभर टाकून घेतलं आहे, ज्यामुळे आपला मसालासुद्धा पटकन भाजला जातो. तर इथे बघू शकता मसाल्यालासुद्धा मस्त साईडनं तेल सुटलं आहे. मसाला चांगला भाजला गेला आहे. तर आता याच्यामध्ये मी जे शिजलेलं मटण होतं ते मटण टाकून घेणार आहे. तर मटणसुद्धा मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. वाससुद्धा खूप छान आणि अप्रतिम असा येत आहे. तर थोड्या वेळासाठी मी आता याच्यावर झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून याला एक वाफसुद्धा येईल आणि आपण टाकलेले जे मसाले आहेत ते मटणामध्ये चांगले मुरलेसुद्धा जातील. तर यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता तयार आहे आपलं मस्त झणझणीत असं कोल्हापुरी पद्धतीने मटण सुक्का. तर वाससुद्धा बरोबर खूप छान असा सुटला होता. सुक्कंसुद्धा अप्रतिम आणि मस्त झालं होतं. तर मी हे सुक्कं उतरवून घेणार आहे आणि तांबडा रस्सासुद्धा बनवून घेणार आहे. यानंतर चुलीवर मी पातेलं ठेवून घेतलं होतं. त्यामध्ये 2 चमचे तेल आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे. कांदासुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगल्याला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेणार आहे. तर इथे मी हळद टाकून घेतली आहे. त्यानंतर आमचा कोल्हापुरी लाल मसाला 3 चमचे टाकून घेतला आहे. यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे धना पावडरसुद्धा टाकून घेतली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी वाटण टाकून घेतलं आहे. ज्या वाटणामध्ये पांढरे तीळ, जिरे, खडे मसाले, खोबरं होतं तेच वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. वाटणसुद्धा आपल्याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच
वाटणाच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून, गरम पाणी टाकून आता याच्यामध्ये थोडं टाकून दिलं होतं. आणि मटणामध्ये आपल्याला वापरताना गरम पाणीच वापरायचं असतं, कारण थंड पाणी जर आपण वापरलं तर मटणाची चव कमी होते. तर वाटणाच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी थोडं टाकून घेतलं आहे. मटणाला, चिकनला असो अथवा कोणत्याही भाज्यांना आपण गरम पाणी वापरलं तर भाज्यांची चव ही दुप्पट वाढते. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्याच वाटणाच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून आता मसाला चांगला भाजून घेणार आहे. तर त्यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर टाकून घेतली आहे. यामध्ये आम्ही बाकीचा कोणताही बाहेरचा गरम मसाला वापरला नाही. घरचे जे मसाले आहेत तेच वापरले आहेत. तर मसालासुद्धा आता चांगला तेलामध्ये भाजला गेला आहे. मसाल्याला कडेने सुद्धा तेल सुटलं आहे. बघू शकता इथे तुम्ही मसालासुद्धा चांगला भाजला आहे. आता याच्यामध्ये मी मटण शिजवलं होतं, जो अळणी रस्सा होता तो याच्यामध्ये आता मी ओतून घेणार आहे. आणि यानंतर आता आपल्याला रश्श्याला कळकळून अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर यामध्ये मी आता अळणी रस्सा ओतून घेतला आहे. तर यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे. तर मटणामध्ये असो, चिकनमध्ये असो आम्ही जास्त मसालासुद्धा यूज करत नाही किंवा वापरत नाही. सुक्यामध्ये थोडी ग्रेव्ही करतो, पण रश्श्यामध्ये मी कमीच मसाला वापरला आहे, कारण रस्सा पातळच सगळ्यांना प्यायला आवडतो आणि मसालासुद्धा शरीरासाठी चांगला नसतो, म्हणून मी रश्श्यामध्ये थोडाच मसाला वापरला आहे. तर रश्श्याला इथे बघू शकता मस्त अशी कळकळून उकळीसुद्धा आली आहे. आता मस्त असा कोल्हापुरी पद्धतीने आपला मटणाचा रस्सा तयार झाला आहे. तर मी मटण बनवत होती, तर माझ्या नंदूबाई इकडे गॅसवर भाकरी बनवत होत्या. त्यासुद्धा गावी आल्या की मला मदत करतात. तर आम्ही एकमेकींना दोघींनासुद्धा गावी आलो की एकमेकींना मदत करतो. तर त्यानंतर अजून आमचं जेवण काही झालं नव्हतं. आमचे सासरे आणि माझे दीर बाहेर गेले होते, तर आम्ही त्यांची वाट बघत थांबलो होतो. तर माझ्या शेजारी ज्या चुलत सासू आहेत त्यांच्या आम्ही घरी गेलो होतो आणि त्यांच्या दारामध्ये बसून आम्ही अशा गप्पा मारत होतो. आम्ही गावी जमलो की सगळेजण मिळून अशा पद्धतीने गप्पा मारतो. तर ही आहे मिस्टरांच्या आत्यांची मुलगी आणि तिचीसुद्धा 2 लहान मुलं आहेत. माझ्या नंदूबाईंच्या 2 मुली आणि आमची श्रीषा. तर मुलांचं सुद्धा त्यांच्या झोपाळ्यावर खेळायचं सुरू होतं आणि आम्ही सगळेजण मिळून गप्पा मारत होतो. 75 दिवस व्हायला पाहिजे का? तुम्ही राहणार काय तेव्हा? काय झालं? उतरं भारी बांधलीस आहे की ग? नको ग बाई आम्हाला आलं. आमच्या घराच्या पाठीमागेच आमच्या शेजाऱ्यांनी कलिंगड लावली होती. तर आम्ही आणि माझी नंदूबाई तिकडे गेलो होतो. तर त्याने अशा पद्धतीने बघू शकता कलिंगडची शेती केली आहे. किती आहे ग हे? होय, हे केवढं आहे? म्हणजे केवढं लावलंय हे? किती आळी लावलायसा? किती दिवस लागतात हे यायला? 75 दिवसानंतरच तयार होतंय. खायला तयार. आता दिसतंय मोठं पण खायला तयार नाही अजून. पांढरा आहे. पांढरा आहे आत हे नाही त्याच्या अजून. ह्याच्यापेक्षा मोठी होत्या. पांढऱ्या पट्ट्याचा लावशील तरी पांढऱ्या पट्ट्याला दर आहे. नाही हेच आहे आता त्याला आणि ते आणि बघितलं तर कुठं असते. माझ्या सासूबाईंनी सुद्धा त्यांच्या घराच्या शेजारी कांद्याची अशा पद्धतीने कांदे लावले आहेत आणि त्याची कांद्याची पातसुद्धा बघू शकता अजूनसुद्धा हिरवीगार आहेत आणि खाली कांदेसुद्धा मोठे मोठे असे उतरले आहेत. त्यानंतर आम्ही दुपारी घरी आलो, जेवण केलं आणि खूप ऊन होतं त्यामुळे सगळ्यांनी थोडा वेळ आराम केला. आणि इथे तुम्हाला आता भांड्यामध्ये दिसतं आहे ते मखमलपुरीचं पीठ आहे. तर आता आम्ही मखमलपुऱ्या बनवणार आहे. त्यासाठी इथे 1 किलो मखमलपुरीसाठी पीठ मळलं आहे. 1 किलो मैदा आहे हा. तर आम्ही मुंबईला घेऊन जाण्यासाठी आणि माझ्या दिरांना घेऊन जाण्यासाठी आम्ही आता इकडे भेट म्हणून मखमलपुऱ्या बनवणार आहोत. तर माझ्या सासूबाईंनी इथे 1 किलो मैदा मळून घेतला आहे. त्याचवर त्यांनी पाकसुद्धा बनवायला ठेवला होता आणि इकडे मैदासुद्धा मळून ठेवला होता. तर मखमलपुऱ्या मी आणि माझ्या नंदूबाई मखमलपुऱ्या बनवत होतो
आणि त्या मला अशा पद्धतीने पाती लाटून देत होत्या आणि मी पाती तळून घेत होते. तर आमची समूचं सुद्धा मध्ये चाललं होतं, म्हणजेच माझी लहान भाची. तर तिचंसुद्धा मध्ये चाललं होतं की मी गोळे बनवून देतो आणि मी इकडे त्या मखमलपुऱ्या मला लाटून देत होत्या, मी मखमलपुऱ्या तळून घेत होती. तर मखमलपुरीची पुरी ही एका साईडने भाजली की दुसऱ्या साईडने लगेच अशा पद्धतीने फोल्ड मारायची असते, नाहीतर ती कडक बनते आणि खाली आपण जेव्हा ती पुरी काढतो तेव्हा ती फोल्ड मारली जात नाही. त्यामुळे मखमलपुरीची पुरी ही तेलामध्येच अशा पद्धतीने फोल्ड मारायची असते. मखमलपुऱ्यासुद्धा खायला खूप टेस्टी बनतात. नेक्स्ट टाईम मी तुमच्याशी ही रेसिपी नक्की शेअर करेन, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने मी मखमलपुरीच्या पुऱ्या तळून घेत होते आणि त्या मला लाटून देत होत्या. तर इथे मखमलपुऱ्या बनवायला चालू होत्या. तर आतापर्यंत आमच्या एवढ्या मखमलपुऱ्या बनवून तयार होत्या. तर अशा पद्धतीने मी पुऱ्या तळून घेत होते. अजून या पुऱ्या पैसे जास्ती नाही आई, तर दुसऱ्या गेलं तर आमच्या परवडत नाही. सासूबाईंची इथे जेवणाची तयारी सुरू होती. आमच्यासाठी दुपारचं मटण तर होतंच, पण माझ्या नंदुबाईचा उपवास असल्यामुळे सासूबाई त्यांच्यासाठी भाजी बनवायची तयारी करत होत्या. तर इकडे त्या नंदुबाईंसाठी भाजी बनवत होत्या आणि साईडला आमच्या ताई इकडे पुऱ्या लाटत होत्या. तर इकडे भाजी बनवून झाल्यानंतर माझ्या सासूबाईंनी सगळ्यांच्यासाठी भाकरीसुद्धा केल्या. तर संपूर्ण मखमलपुऱ्या आम्ही पहिला बनवून घेतल्या. इथे बघू शकता अशा पद्धतीने एवढ्या मखमलपुऱ्या आम्ही आधी बनवून घेतल्या. त्यानंतर आता आम्ही या मखमलपुऱ्या पाकात बुडवून घेणार होतो. तर मी इकडे आमच्या ताईंना अशा पद्धतीने मखमलपुऱ्या पाकात बुडवून देत होती आणि त्यावर त्या खोबरं बुरबुरत होत्या. तर काही जण पाकातल्या मखमलपुऱ्या करतात किंवा काही जण त्याच्यावर पिठी साखरसुद्धा टाकून मखमलपुऱ्या करतात. पण अशा पद्धतीने ज्या पाकातल्या मखमलपुऱ्या असतात त्या खायलासुद्धा खूप भारी लागतात, खूप टेस्टीसुद्धा लागतात. तर मी त्यांना अशा पद्धतीने पुऱ्या पाकामध्ये बुडवून देत होते आणि त्याच्यावर ते खोबरं आणि त्यामध्ये भाजलेलं पांढरं तीळ टाकले होते. तर त्याच्यावर त्या अशा पद्धतीने खोबरं बुरबुरत होत्या. आमच्या मस्त दोघींच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा मारत आम्ही या मखमलपुऱ्या बनवत होतो. आमची श्रीषा तिच्या पप्पांसोबत बाहेर खेळत होती म्हणून इकडे आमचं चाललं होतं. नंतर आमची श्रीषा काहीसुद्धा करायला देत नाही. तर इकडे तयार आहेत मस्त आमच्या मखमलपुऱ्या. तर इतक्या आमच्या 1 किलोच्या मखमलपुऱ्या झाल्या आहेत. तर रेसिपी तुमच्याशी पुढच्या वेळी नक्की शेअर करते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील. तर मखमलपुऱ्यासुद्धा आता आमच्या बनवून तयार आहेत. तर यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलं. तर जेवणामध्ये दुपारचंच मटण रस्सा होता आणि आमच्या ताईंचा उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही व्हेज बनवलं होतं. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.